विद्यार्थ्यांसाठी शिबिर घेण्याचं जाहीर केलं होतं, परंतु तशी काही हालचाल दिसत नाही, विसर पडलाय या सगळ्या घोषणा? होईल ना, ज्या घोषणापेक्षा एक हा प्रस्ताव होता आणि यामध्ये निश्चित आम्ही तशा प्रकारचे शिबिरं जे आहेत ते बालमंचाच्या वतीनं आयोजित करू। त्यामुळे आपणही सर्वांनी या सगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये आपल्या सूचना आणि सहभाग आपण नोंदवावा ही आपल्यालाही नम्रतेची विनंती। नुकतेच केंद्र सरकारने जात न्याय जनगणनेची घोषणा केलेली आहे। 2010 सालीच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची मागणी केली होती, कुठतरी सरकारने उशीर लावला काय असं म्हणता येईल का? आता यावेळेस जी घोषणा केली आहे ही शेवटावर न्यावी, एक कालबद्ध कार्यक्रम सरकारने हा पुढे आणावा, कारण जातीनिहाय जनगणना ही राहुल गांधींचा हा फार मोठा राजकीय विजय आहे आणि तो विजय होत असताना सरकारचे आम्ही स्वागत करतो, मात्र हा जुमला ठरू नये ही या निमित्तानं आमची अपेक्षा आहे। सध्या बिहारची निवडणूक पण तोंडावर आहे, त्यांनी सादर केलं असेल, मात्र पूर्ण महाराष्ट्राचा दुर्दैवाने निकालच लावून टाकला आहे आणि प्रशासनाची कुठल्याच प्रकारची आता लोकांच्या कल्याणकारी योजना राबवण्याची त्यांची मनस्थिती ही राहिलेली नाही। सद्भावना देखील दुसरीकडे सामाजिक पातळीवर लयास गेलेली आहे आणि मोठा एक बाका प्रसंग हा महाराष्ट्रावर आला आहे आणि पर्यायाने महाराष्ट्र धर्म जो आहे हाच अडचणीत आला आहे। त्यामुळे हा महाराष्ट्र वाचवणे ही एक जबाबदारी काँग्रेस पक्षाने ही उचलली आहे। वास्तविक पाहता सार्वजनिक स्वरूपाची जबाबदारी सर्वांनी मिळून केलं पाहिजे, मात्र एक सत्ताधारी वर्ग जो आहे हा सातत्यानं कुठे ना कुठे भ्रष्टाचार, जातीयवाद आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री जे आहेत हे विचित्र आणि विक्षिप्त स्वरूपाचं त्यांचं वर्तणूक आहे। यामुळे सद्भावना धोक्यात आलेली आहे आणि त्याकरता सद्भावनेचा सत्याग्रह करण्याकरता आज परळी या ठिकाणी आम्ही काँग्रेसवासी आज हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे। महाराष्ट्रात अशा कोणत्या घटना घडतात ज्याच्यामुळे असं वाटतं की आपला महाराष्ट्र धर्म कुठतरी बुडतोय? काय महाराष्ट्रात अशा कोणत्या घटना घडत आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जो जातीयवाद आहे, सामाजिक तेढ जी आहे ही सर्वात एक मोठी समस्या आहे। सोबतीला दुसऱ्या बाजूला बेरोजगारांना रोजगार नाही, तिसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, चौथीकडे स्त्रियांच्या विषयीची जी असुरक्षितता आहे त्याच्या घटना या जास्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि या सगळ्यांच्या सोबतच प्रत्येक योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हा झालेला आहे। आता उन्हाळा आहे आणि जलजीवन मिशनमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की लोक पाण्यासाठी टावं पडतात आहे, मात्र पाणी मिळत नाही। मोदीजींनी हर घर नल और हर नल को जल अशी राणा भीमदेव थाटामध्ये घोषणा केली, मात्र त्यांच्याच सहकार्याने त्यांच्याच पक्षातील आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या लोकांनी या योजनेची पुरती वाट लावली आहे। हे भ्रष्टाचाराचं एक उत्कृष्ट एक नमुना जो आहे याचं आज झळ महाराष्ट्राला पोचती आहे। त्यामुळे आधी इत्यादी ज्या बाबी आहेत या अत्यंत घृणास्पद आणि मोठ्या संकटे महाराष्ट्र या निमित्ताने उभं राहिले आहे। तुम्ही सद्भावना यात्रा काढली, आज सत्याग्रह करता आहे, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, काँग्रेस आणखी सावरली नाही का? नाही, अपेक्षित हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्ती प्रतिसाद मिळतो आहे। सद्भावना या विषयाच्या अनुषंगानं आपण बीडची पदयात्रा जी बघितली त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामान्य माणसं त्याच्यामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर नागपूर या ठिकाणी देखील सद्भावना पदयात्रा ही संपन्न झाली। आज या ठिकाणी एक सत्याग्रहाचं प्रारूप आणि स्वरूप हे प्रातिनिधिक स्वरूपाचं होतं। 1 मेला हा कार्यक्रम होणार होता, मात्र 1 मेला काही अडचणींमुळे याला पुढे ढकलावं लागलं। उद्या परभणी या ठिकाणी आहे, त्यामुळे धक्काच नाही आहे, उलट सर्वजण एक मताने आमचे सगळं नेतृत्व यामध्ये सहभागी आहे। आपल्याला विनंती आहे की आपण या सद्भावनेच्या अनुषंगानं इथला प्रतिसाद सविनयात लक्षात घ्यावा व सद्भावनेचा विषय पुढे नेण्याकरता आपणही बळ द्यावा। काँग्रेसच्या ही सद्भावना यात्रा काढली होती, घेतला काय घेतला या संदर्भात भाजप बोलणं जास्ती उचित राहील। आमची मागणी एवढीच आहे की कालबद्ध कार्यक्रम तुम्ही जनगणनेच्या अनुषंगानं जाहीर करा। एकीकडे सत्ताधारी म्हणतात की फक्त बीड जिल्ह्याचं वाईट रूप दाखवलं जातं आहे, हाच तो बीड जिल्हा आहे ज्यामध्ये 4 UPSC विद्यार्थी पास झाले आहेत, त्याबद्दल काय सांगा? निश्चित बीड जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे आणि बीड जिल्ह्याच्या संदर्भात एक नकारात्मक जी भूमिका जी तयार होते ही दुर्दैवी आहे। बीड जिल्हा हा पोटेन्शियल असणारा जिल्हा आहे, समाजवादी स्वरूपाचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला हा दुर्दैवाने लागलेला जो डाग आहे हा पुसण्याकरता सामूहिक स्वरूपाचे प्रयत्न व्हावे ही आमची अपेक्षा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।